हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तलाठी भरतीमध्ये जो पेसा जिल्ह्यांचा रिझल्ट पेंडिंगला आहे, तर त्याचा जो रिझल्ट आहे तो कधीपर्यंत डिक्लेअर होणार आहे, त्याच्यावरती सुनावणी कधीपर्यंत होणार आहे, याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत सर्व माहिती शेअर करणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की तलाठी भरतीमध्ये जे 13 पेसा क्षेत्रामध्ये येणारे जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यांविषयी जर तुम्हाला कट ऑफचा व्हिडिओ पाहिजे की नको मित्रांनो, कट ऑफचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर त्यावरती सुद्धा लवकर आपण व्हिडिओ बनवूया की मेरिट कितीपर्यंत जाऊ शकतो यावरती आपण एक अंदाजित कट ऑफ वरती व्हिडिओ बनवूया। तुम्ही कमेंट करून येस टाइप करा, जेणेकरून आपल्याला इन्फॉर्मेशन भेटेल की तुम्हाला व्हिडिओची गरज आहे। ठीक आहे, आता महत्त्वाचा विषय असा आहे की तलाठी भरतीचा जो पेसाचा निकाल आहे तो कधीपर्यंत लागेल। तर बघा मित्रांनो, 13 जिल्ह्यांचा निकाल हा अजून पण पेंडिंगला आहे। पेसा कायदा लागू असणारे जवळपास टोटल 13 जिल्हे आहेत। तर निकाल कधी जाहीर होईल, तर बघा ऑनलाईन वेबसाईटवर जी माहिती मिळाली आहे त्यानुसार या केसची सुनावणी त्यानुसार येत्या 12 मार्चला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये या केसची सुनावणी आहे। जर 12 मार्चला सुनावणी झाली तर त्या सुनावणीमध्ये जर सर्वोच्च न्यायालयाने जर राज्य शासनाला आदेश दिला की तुम्ही निकाल लावू शकता, तर आणि तरच पेसा क्षेत्रामध्ये येणाऱ्या या 13 जिल्ह्यांचा निकाल लागेल। जर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला नाही किंवा निकाल लावण्यावर जी बंदी घातली आहे ती हटवली नाही, तर मात्र निकाल अजून जास्त लांबेल। म्हणजे हे पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे। सर्वोच्च न्यायालय जे काही निर्देश देईल त्यानुसारच राज्य शासनाला निर्णय घेता येणार आहे। राज्य शासन स्वतःहून यामध्ये काहीच करू शकत नाही, कारण की सर्वोच्च न्यायालयामध्ये याची केस सुरू आहे। तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहावी लागेल। जर त्यांनी 12 मार्चला निकाल लावायला परवानगी दिली तर मात्र लगेच 1 किंवा 2 दिवसातच राज्य शासन तुमचा निकाल जाहीर करेल। म्हणजेच मित्रांनो 13 मार्च, 14 मार्च किंवा 15 मार्च या कालावधीमध्ये मित्रांनो तुमचा कधीही निकाल जाहीर होऊ शकतो तलाठी भरतीचा। तर 13 जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे निकालाची वाट पाहावी लागेल। त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्या विद्यार्थ्यांच्या समोर नाहीये। त्यामुळे मित्रांनो आता फक्त 3 ते 4 दिवसाचा कालावधी राहिलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाची जी सुनावणी आहे ती 12 मार्चला आहे। जी काही तलाठी भरती पेसा केस संदर्भात अपडेट येणार आहे मित्रांनो ती 12 मार्चला येणार आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला तोपर्यंत पेशन्स ठेवायचे आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा। तुमच्या सर्व तलाठी भरती तुमचे जेवढे पण मित्रमैत्रिणी असतील तलाठी भरतीची तयारी करणारे किंवा कोणत्याही सर्व सेवा भरतीची तयारी करणारे मित्रमैत्रिणी असू द्या, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून मित्रांनो त्यांच्यापर्यंत सुद्धा ही इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन पोहोचेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच, धन्यवाद।